गरज एक एक रुपया जरी जमा केला तरी धर्म कार्य घडल, परंतु ते करण्यासाठी काय करावं लागेल? एकत्रित व्हावं लागेल, संघटना तयार करावा लागेल. आपण संघटना दुसऱ्याच तयार करतो, आमदारकीची संघटना, खासदारकीची संघटना नको. ते आपल्याला त्या राजकारणाशी आपलं काही घेणं नाही, आपल्या गावाची, आपल्या गावातील त्या मैत्रीची आपल्याला घेणं आहे. पण धर्म म्हणजे काय? मानवता हाच खरा धर्म, जगाला प्रेमार पावे. हे हिंदू धर्म नाव कसं पडलं? हिंदुस्थानात राहून राहिलो म्हणून नाव हिंदू. आणि हिंद देश के निवासी मी सदा सतत बोलत गेलो, सभी जन एक आहे असो. आणि आता सांगितलं, आता महाराजांचा काय काला आहे, कथा इथं थांबूया. जगलो वाचलो, गाववाल्यांना निमंत्रण दिलं, बरजबरी आता घर घुसणार, कारण घर घुसून पाहिलं, घर घुसल्यावर खूप टोले पडतात बाबा. काय भरी बाबा. आणि आता मग ही भरतरी नाथाची चौरंगी नाथापासूनची पुढची कथा, धर्मनाथ बी पिपलायन चरपटी नाथ तयार होतील. पुढे आता काय सांगितलं, एका सापणीच्या उदरी एक नागनाथ तयार होईल. आणि प्रत्येकाचं वेगळं वेगळं कार्य सांगितलं. आणि मग सांगितलं, गोरक्षम जालंधर चरपटाश्य अडभंगम कानिक मचंद्रात्या चौरंगी रेवाड कंबरतरी बोर्ड नवनाथ से दहा. रेवातरी मध्ये रेव पडलं म्हणून रेवनाथ, असे नवनाथ तयार होतील. पण आता नवनाथ तयार झालेले आहे. काल सोमयाग सुद्धा झालेला आहे. सोमयाग यज्ञ झाला होता का नाही? मुलांनाच माहित आहे. बाकी चढला असो काही असो, आपल्याला काही घेणं देणं. आपला टाइम आणि आता 1, 2, 5 पुरुष मंडळी पुढे येतील. जे भजनी असतील त्यांना काल्याचं काय घ्यावं लागल, अभंग घ्यावा लागल. आणि महाराज काय करतील, थोडस चिंतन करतील. 2 मिनिटं खाली बसा, फक्त उभे राहा, सज्ज राहा. थोडस काल्यावर त्या कृष्णावर बोलायचं आहे. आता म्हणे देवकी नंदन गोपाला. आता कथा संपलीवर का मला नवनाथ भगवान की गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 गोपाला देव
वास वास नवनाथ लोक निघून गेले. आता मला काही घेणं नाही. अकोलकर बाबा तुमचं अख्खं गाव जरी घुमलं काही येत नाही. असं इकडे माझ्याकडे लक्ष द्या. झालं काय त्या सांगितलं कृष्ण भगवंताची लीला चरित्र थोडीशी बोलावी. मला काही येत नाही. जशी येईल तशी बोलेल. कृष्ण भगवंत वसुदेव सुतम देवम कृष्ण वंदन जगत गुरु. अख्ख्या जगाचे गुरु ते कृष्ण भगवान. त्या कृष्ण भगवंताला म्हणे काय झालं. त्यांनी एक कथा मांडली. कोणती कथा मांडली. बाळ क्रीडा करण्याची कथा मांडली. आणि क्रीडा करत असताना तो भगवंत त्या राधिकेला गोपिकेला भुलवून टाकलं. त्या कोणी कृष्णाने भुलविले वेणुनादे भुलविले वेणुनादे वेणु वाजविला गोविंदे वेणु वाजविला गोविंदे वेणु वाजविला गोविंदे वेणु वाजविला गोविंदे भुलविले भुलविले वेणुनादे भुलविले वेणुनादे वेणु वाजविला गोविंदे वेणु वाजविला गोविंदे भुलविले भुलविले वेणुनादे भुलविले वेणुनादे वेणु वाजविला गोविंदे वेणु वाजविला गोविंदे वेणु वाजरे लुगदारे भुवनचरे लुगदारे तुझे बावरियाटे तुझे बावरियाटे भुलविले 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 वेणुनादे वेणु वाजविला गोविंदे वेणु वाजविला गोविंदे वेणु वाजविला गोविंदे वेणु वाजविला गोविंदे जगाचा बाप जगाचा परमात्मा तो कृष्ण भगवान. त्यांनी बऱ्याच रासक्रीडा केल्या. आपण काल्याच्या कीर्तनात ऐकतच असतो. पण नवीन काय आहे. नवीन काय असावं. नवीन काहीतरी चेंज मिळावा तर ज्ञान होत. नाहीतर मग काय रोज एकच टीव्ही. त्या आता पोराला पोळ्या सांगितल्या घरात टीव्ही राहणार. ज्या ज्या माय बापाने मोठमोठ्या टीव्ही आणल्या असतील त्या त्या टीव्ह्या चटकन विकून टाका. माय बापानं वानर सेना जर भिडी तर काही उपयोग होणार. असो. आणि आता काय झालं. जगाचा बाप परमात्मा कंस मामाला छेदून आलेला आहे. कळालं. मारून आलेला आहे. मोठी कथा सांगू जरशी. क्या बात आहे. ऐकावंच वाटतं. बाबा किती जरी बोलले तरी कमीच पडणार आहे. परंतु वेळेचं बंधन असावं. नाथ बाबा वेळेला खूप महत्व देतात. कारण बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. ज्या वेळेला जो टाइम ठेवला ज्या वेळेला नाथांना आमंत्रण दिलं निमंत्रण दिलं आमंत्रण दिलं त्याच वेळेला ते येतात. आणि ज्या वेळेला ते जाणार त्यावेळेला मला काही येणार नाही.
एकच पार पडावा. आपण काय टाइम ठेवला होता? 9 ते 12चा टाइम झालेला आहे. देवाला बी तुमच्या गावामध्ये भोजनाची वेळ भूक लागलेली आहे. सिद्धेश्वर भगवंताला सुद्धा भूक लागलेली आहे. ते सुद्धा आता काल्याचा प्रसाद घेण्यासाठी पुढे आहे ते भजनी, ज्यांना येतं ते भजनी काल्याचा अभंग म्हणायचा आहे. कंठधरणा कृष्णमणी अवघाजनी प्रकाश, अवघाजनी प्रकाश, अवघाजनी प्रकाश. गेल्या 7 दिवसापासून या ठिकाणी श्री नवनाथ कथा सार या ग्रंथाचं संगीतमय वातावरणामध्ये आणि श्री महंत नारायण नंदगिरीजी महाराज यांच्या अमृतमय वाणीमधून आपण श्रवण केलेलं आहे. तरी आता समारोप प्रसंगी या ठिकाणी काही अतिथींचं संत महंतांचं या ठिकाणी पूजनाचा कार्यक्रम होणार आहे. तरी सर्वांनी या ठिकाणी शांतता पाळावी. चला चंद्रकांत
बाहेरून आलेले अतिथींचं भोजन या ठिकाणी संपन्न होईल। बाबाजींचे पिताश्री श्री भानुदासजी शिवराम पवार यांचं पूजन आमचे वडील हे करते। बाबाजींच्या मातोश्री पण इथे या सुंदर अशा नवनाथ संगीत सोमयाग या सोहळ्याला पण आवर्जून उपस्थित आहे। तर मातोश्रींचं पूजन श्री चंद्रकलाबाई उत्तम काळे हे करते। त्याचनंतर मातोश्री सोबत आलेले इकडे पहा समोर परिगाबाई पुंजाबा गौंड यांचं पूजन सुनीता बाळू जोशी हे करते। त्याचनंतर सुल्याबाई भाऊसाहेब गौंड यांचं पूजन सरलाताई पवार हे करते। सरका मागास हां इकडे पास समोर असं माझ्याकडे। त्याचनंतर रंजनाबाई संजय गौंड यांचं पूजन हिराबाई राजेंद्र काळे ह्या करते। तसेच गायक वृंद त्यांचंही पूजन इथे केलेलं जाईल। त्याच करता कमिटीतील सर्व सदस्य मंडळी यांनी समोर यायचंय। त्यांच्या हातून गायक वृंदांचं पूजन इथं संपन्न होईल। या कमिटी ज्यांनी 6 दिवस अथक परिश्रम घेतले त्यांच्या हातून सर्व गायक वृंदांचं व आलेल्या अतिथींचं सर्व पूजन केले जाईल। दिनकर अण्णा बेडवे गायक वृंद त्यांचं पूजन करतील। ईश्वर भाऊ काळे, प्रवीण मगर, बाळूभाऊ जोशी, निलेश राणे, संतोष बेडवे, संजयजी लोखंडे, चला उत्तम भाऊ वीर, रुस्तम भाऊ वीर यांनी पण पुढे यायचंय। सर्वांचं पूजन करायचं आहे। त्याचनंतर बाबाजींसोबतचे 6 दिवस इथं होते त्यांचंही पूजन इथं संपन्न होईल। चला पटापटा चला, वेळ होतोय, लवकर लवकर पूजन करायचं आहे। रामसिंग राजपूत झोलेगाव यांचंही पूजन इथं संपन्न होईल। त्यानंतर दादाभाऊ लांडगे गारज यांचंही इथं पूजन होईल। त्याचनंतर माग सारखं थोडी पुंडलिक भानदास पवार बाबाजींचे मोठे बंधू आहेत। चला बाळूभाऊ जोशी समोर येते, त्यांनी माऊलींचं पूजन करायचं आहे। चला पटापटा पूजन करा सर्व। माता भगिनी पहिले आपल्या गावाची परंपरा आहे, आरती झाल्यानंतर पहिल्या महिला मंडळ ह्या महाप्रसादाला बसतील, त्याच्यानंतर पुरुष मंडळी महाप्रसादाला बसतील याची दक्षता घ्या। आणि सर्व ग्रामस्थ मंडळी जे इथं उपस्थित असतील किंवा घरी असतील, मळ्यात असतील, तळ्यात असतील, कुठेही असो, त्यांनी महाप्रसादाला येण्याची कृपा करावी। सर्वांनी महाप्रसादाला येण्याची कृपा करावी। चला आरतीची तयारी करा, आरती जय देव जय देव जय गुरुदत्ता हो स्वामी अवधूता। अरे ओ
बालाजी